नमस्कार मित्रांनो. तर वेलकम बॅक टू आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. तर आज मार्केटमध्ये काय झालं आणि उद्या म्हणजे सोमवारी मार्केटमध्ये काय होईल त्याचं आपण आज एनालिसिस करू. ठीक आहे. तर आज मार्केटमध्ये काय झालं तर फ्लॅट ओपनिंग झालं. ठीक आहे. तर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर मी एक Instaवरती पोस्ट अपडेट केली, की मार्केटमध्ये आज मूव्हमेंट चांगली मिळेल. आणि त्यानंतर मग आपल्याला एक सेल मिळाला. ही सेलिंग मिळाली. त्यानंतर ही बायिंग मिळाली. ही बायिंग म्हणजे इमिडिएट आपण कसं कॅप्चर करतो, तर जनरली आपण 3 कॅन्डल ग्रीन दिसल्या ना, तर बुलिश जातो. तर हा आपला बायचा स्कॅल्प एक झाला. म्हणजे हा बायला चांगला मूव्ह मिळाला. त्यानंतर आपण इथं इथं आपण एक कन्सिडर केलं, की तिथं असा विषय होत होता, की सीईचे प्रीमियम मूव्ह होत नव्हते. म्हणजे बराच वेळ म्हणजे ही कॅन्डल जरी मूव्ह झाली ना, तरी सीईचे प्रीमियम होत नव्हते. मग त्यानुसार आपण असा निष्कर्ष काढला, की मार्केट सेलिंगला येणार आहे. ठीक आहे. तर मग आपण इथं सेलला गेलो. म्हणजे ह्या कॅन्डलला सेलला गेलो. आपण 2 कॅन्डलचा वेट केला आणि त्यानंतर ह्या कॅन्डलला सेल गेलो. आपण स्कॅल्प फक्त टाकला ह्या कॅन्डलचा आणि स्क्वेअर ऑफ केलं. खाली पोझिशन म्हणजे खाली टार्गेट होतं डे लोचं. पण आपण वेट नाही केला. कारण ऑलरेडी आपल्याला हा एक सेल ऑफ मिळाला, हा बायिंग मिळाली आणि एक सेलिंगचा स्कॅल्प मिळाला. ठीक आहे. तर मग आपण ओव्हरऑल 3 ट्रेड केले. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये पण एक ट्राय केला. पण आपण फक्त काय म्हणतात त्याला, आपल्या WhatsApp ग्रुपवरती फक्त अपडेट केला. आपण ओव्हर ट्रेड नाही करत. आपण जनरली 3 ते 4च ट्रेड आपण दिवसामध्ये एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. तर असा हा आजचा प्लॅन होता आणि तो चांगल्या प्रकारे वर्क झाला. ठीक आहे. तर आता सोमवारसाठी काय असेल, तर सोमवारसाठी हे जे सपोर्ट रेझिस्टन्स आहेत, आज डे लो आपण जो होता, त्याचं काम तर झालं. आपण इथे डिलीट मारले. ठीक आहे. आता सोमवारसाठी काय सिंपल प्लॅन आहे. सोमवारसाठी जसं की हा डे लो ब्रेक होईल ना, तसं आपल्याला सेलला निघायचंय. जोपर्यंत हा रेझिस्टन्स आता सोमवारी जोपर्यंत हा रेझिस्टन्स ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत आपण बुलिशला जायचं नाही. ठीक आहे. फ्लॅट ओपनिंग झालं तर वेल एंड गुड. फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण इमिडिएट आपण ह्याचा सेल लावून आपण सेलला जाऊ शकतो. ठीक आहे. फक्त इथं टेस्ट काय होतं ते चेक करा. इथं जर पुन्हा जर रिव्हर्स झालं तर मग थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पण आता हा मूव्ह किती झाला आपण चेक करूया. ठीक आहे. तर हा मूव्ह 300 पॉइंट झालाय. ठीक आहे. अजून 100 पॉइंट आहेत. मग 100 पॉइंट नंतर एक मीन रिव्हर्जन नावाचा प्रकार असतो. म्हणजे पुलबॅक असतो. तो येईल आपल्याला. ठीक आहे. मग तो कधी येईल, काय येईल ते आपण WhatsApp ग्रुपवरती किंवा Instagramवरती येऊन अपडेट करू. तो आपल्याला रनिंग मार्केटमध्ये आपल्याला ते समजतं, की मार्केटमध्ये रिव्हर्सल येईल का नाही येईल. म्हणजे ऑप्शनच्या प्रीमियमच्या मूव्हमेंटवरून कळतं आपल्याला, की मार्केटमध्ये रिव्हर्सल येईल का नाही येईल. ठीक आहे. तर मग आता सोमवारसाठी लेव्हल काय आहेत? हा रेझिस्टन्स आहे. जोपर्यंत हा रेझिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिशला नाहीये. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत खाली सेलिंगचे जास्त टार्गेट मिळणार नाहीयेत. पण सिंगल कॅन्डलला जर ब्रेक मिळाला तर दुसऱ्या कॅन्डलला आपल्याला खाली टार्गेट मिळेल सेलिंगचं त्याच्यामध्ये. तर पहिला आपण प्लॅन करू व्यवस्थित. ठीक आहे. त्याचा पहिला प्लॅन काय आहे? समजा आपण असं कन्सिडर करू की मार्केट गॅप म्हणजे फ्लॅट ओपनिंग होते इथं कुठेतरी. मग आपण ह्याचा एस-एल लावून आपण इथं सेलला जाऊ शकतो. कारण आपला एस-एल कमी, टार्गेट जास्त आहे. ठीक आहे. हा पहिला ऑप्शन. त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं, की आता इथं किती सस्टेन होतं ते चेक करायचं. जर रिव्हर्स होत नसेल तर हा रेझिस्टन्स कन्सिडर करायचा आणि हे टार्गेट पकडण्याचा प्रयत्न करायचा. हा दुसरा प्लॅन. हा दुसरा प्लॅन झाला. ठीक आहे. 1 मिनिट. आता तिसरा प्लॅन तुम्हाला सांगतो. तिसरा प्लॅन जर झाला ह्या लाईनच्या वरती सस्टेन झालं मार्केट, हायर हाय करत राहिलं तर मग बुलिशला आपण जाऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये रेझिस्टन्सच नाहीत मध्ये आधी कुठे. ठीक आहे. आता इथे डायरेक्ट आपल्याला डे हायचं टार्गेट मिळेल. कारण जे काही ऑप्शन शेअर असतील ना, तर ते बऱ्यापैकी आज बाहेर काढलेत मार्केटनं. कारण इकडं ब्रेकआउट दिला. म्हणजे पहिल्यांदा इथं रेझिस्टन्स करताना पहिल्यांदा म्हणजे ब्रेकआउटच दिलेला थोडक्यात. पण त्याने कॅन्डल क्लोज नाही मिळाली. आपण रिव्हर्सलचा ट्रेड घेतला. म्हणजे ब्रेकआउट फेल झाला ना तो. तर ठीक आहे. मग इथं सेलचा मिळाला. त्यानंतर इथं पुन्हा आणखीन ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या सेलरला ह्या बायरला पण त्यांनी बाहेर काढलं, ह्या सेलरला पण त्यांनी बाहेर काढलं. सो ऑप्शन सेलर इथून गायब झाले. म्हणजे छोटे टाईम फ्रेमवाले. ठीक आहे. मोठेवाले भयंकर असतील. मोठ्यावाल्यांचा एस-एल हाय आहे. ठीक आहे. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत ते बाहेर पडत नाहीत. सेल साइडमधून. ठीक आहे. तर तिसरा प्लॅन काय असेल? तर 1 मिनिट. ठीक आहे. तिसरा प्लॅन काय असेल, तर समजा मार्केट एकदम गॅप डाउन ओपन झालं. तर मग एक थोडासा वेट करायचा रिव्हर्सल येईपर्यंत आणि त्यानंतर मग आपण सेलला जायचं. ठीक आहे. हा तिसरा प्लॅन आहे. आणि चौथा अजून एक प्लॅन करूया. म्हणजे आपण गॅप डाउनचा प्लॅन केला. गॅप अपचा प्लॅनच नाही केला. गॅप अपमध्ये थोडासा वेट एंड वॉच करायचा. समजा हा डे ह्याच्या वरती झाला क्लोज. समजा ह्याच्याच वरती झाला क्लोज. तर मग आपलं इथं सेलचा कोणताही ट्रेड नाही घ्यायचा मग. ह्याच्यावरती निघाल्यानंतर मग डायरेक्ट अपला निघेल. आणि ते पण हायर हाय करून स्ट्राँगली निघेल. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे एस-एल कटतील. मग ती मूव्हमेंट चांगली मिळेल आपल्याला. जर आउट ऑफ द बॉक्स ओपनिंग झालं तर. हे चुकून आउट ऑफ द बॉक्स ओपनिंग झालं तर आणि
समजा एकदम डाउनला इथं टार्गेट मिळालं, तर मग इथं नो ट्रेड झोन. सरळ विषय काय करायचा, समजा ओपनिंगच इथे झालं मार्केटमध्ये, तर मग थांबायचं, पुलबॅकचा वेट करायचा. म्हणजे इथं थांबायचं, पुलबॅकचा वेट करायचा आणि मग एखादा तो पण कमी ह्याच्या क्वांटिटीमध्ये सेल टाकायचा. मग तो हायर आहे, हायर आहे करत किती जाईल तेवढा जाईल. ठीक आहे. असा प्लॅन आहे. टोटल 4 प्लॅन आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे एनालिसिस आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या Instagramला फॉलो करा. त्यानंतर आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हा. त्यानंतर आपल्या Telegram ग्रुपला जॉइन व्हा. आपण तिकडे बऱ्यापैकी अपडेट देतो. ठीक आहे. थँक यू.